नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. अवैध दारू विक्रीला रोख बसवण्यासाठी उत्पादन शुल्क विभागात पुरुष अधिकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महिला वर्गही तितक्या क्षमतेने कर्तव्य बजावताना दिसत असून ठाणे उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात आता महिला अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र हिरकणी कक्ष निर्माण केला आहे. चांगल्या सोयीसुविधा असणाऱ्या कक्षात महिलांना आधार ठरणार आहे. राज्यातील सार्वजनिक शैक्षणिक संस्था, कार्यालय किंवा कंपन्या जेथे महिला मोठ्या संख्येने काम करतात अशा ठिकाणी हिरकणी कक्ष निर्माण करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यामुळे सरकारी, निमसरकारी कार्यालय, बस स्टँड इत्यादी परिसरात हिरकणी कक्ष स्थापन झाला आहे. आता ठाणे उत्पादन शुल्क विभागाने महिला कर्मचाऱ्यांची सुसज्ज हिरकणी कक्ष तयार केला असल्याची माहिती विभागाचे जिल्हा अधीक्षक डॉक्टर निलेश सांगडे यांनी दिली आहे. विभागीय कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरती हिरकणी कक्ष असून यामध्ये महिलांना आवश्यक सोयीसुविधा दिल्या जाणार आहेत. स्तनदा माता, गरोदर महिला, 6 वर्षाखालील मुले आणि त्यांच्या मातांना याचा उपयोग होणार आहे. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क ठाणे कार्यालयामध्ये आम्ही हिरकणी कक्ष स्थापन केलेला आहे. या विभागामध्ये, या कार्यालयामध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्या समस्या आणि अडचणी याचा आम्ही विचार करून हिरकणी कक्षाची स्थापना केलेली आहे. महिलांना ज्या पद्धतीने शासकीय कामकाजाच्या ठिकाणी असणाऱ्या सोयीसुविधा आणि त्यांच्या वैयक्तिक अडचणी या सगळ्या गोष्टींचा विचार करून एक हिरकणी कक्ष स्थापन करण्यात यावा असं मला प्रकर्षाने जाणवलं. त्या अनुषंगाने आम्ही हिरकणी कक्षाची स्थापना केली. या कार्यालयाच्या अधीनस्थ काम करणाऱ्या सर्व महिला अधिकारी व कर्मचारी आहेत या हिरकणी कक्षाचा लाभ घेत आहेत आणि त्याच्यापासून त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे. त्यांच्या दैनंदिन वैयक्तिक अडीअडचणी, वैयक्तिक त्यांच्या गरजा या हिरकणी कक्षाच्या माध्यमातून परिपूर्ण होत आहेत आणि हिरकणी कक्ष हा अतिशय सुसज्ज आणि अद्ययावत पद्धतीने आम्ही तयार केलेला असून त्याचा आमच्या कार्यालयातील सर्व महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फायदा होत आहे. ठाणे सिव्हिल रुग्णालयात कर्मचाऱ्याला मारहाण केल्यामुळे सिव्हिल रुग्णालयात वातावरण तापले. सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन तीव्र आंदोलन केले. पेशंटच्या नातेवाईक यांनी काल रात्री दिव्यांग वॉर्डबॉय याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एक ब्रदर यांना चाकू दाखवून धमकी दिली. त्यामुळे सर्व कर्मचारी आणि डॉक्टर्स यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे. ड्युटीवरील पोलीस हे हजर नव्हते आणि अशा घटना वारंवार या ठिकाणी घडत असल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन या घटनांविरोधात आंदोलन केलं आहे. पोलीस पण नव्हते तिथं. पोलीस चौकीत नसतात. ती चौकी फक्त नुसतीच ठेवली. तिथं पोलीस अजिबात नसतात. तिथे एखादं कोणी गेलं तर ते लोक बाथरूम मध्ये नेऊन त्याला मारलं गेलं. म्हणजे काल रात्री एक इसम 24 वर्षाचा अंदाजे चेस्ट पेन म्हणून ॲडमिट झाला 3:45 दरम्यान आणि ते ॲडमिट केल्यानंतर त्याच्याबरोबर जे बरेचसे नातेवाईक होते, बरेचसे ड्रंकर वगैरे होते आणि त्यांनी मग आमच्या तिथे पेशंटला ॲडमिट प्रोसेस करत असतानाही आमचे एक दिव्यांग क्लास 4 सर्वंट आहे, म्हणजे डम अँड डीप आहे, त्याला त्यांनी मारहाण केली. त्याला चाकू पण दाखवला आणि डॉक्टरशी पण त्यांनी मिसबिहेवियर केला आणि पेशंटला मायकार्ड इन्फेक्शन होतं. त्याच्यामुळे त्याची डेथ एक 5:30च्या दरम्यान त्याची डेथ झाली. पण त्याच्या आधीच त्यांनी सगळं धिंगाणा केला होता. पेशंट सिरियसच होता आणि या सगळ्या गोष्टीची काळजी डॉक्टरांनी ट्रीटमेंट दिली. वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या, काही कारणच नव्हतं. पण अंडर अल्कोहोल इन्फ्लुएन्स असल्यामुळे त्या नातेवाईकांनी मामा आणि ब्रदरला चाकू पण त्यांनी दाखवला आणि आमच्या डॉक्टरशी पण त्यांनी मिसबिहेव केलं. आज सगळे आमचे कर्मचारी लोक काम बंद आंदोलन सकाळी केलं होतं. परंतु मी DCP साहेबांशी, इथले लोकल PI यांच्याशी बोलून FIR दाखल करायला सांगितले. त्याचा गुन्हा दाखल करायची प्रोसेस चालू आहे.
त्याच्यात गुन्हा दाखलचं ॲश्युरन्स दिल्यानंतर त्या लोकांनी काम बंद आंदोलन थांबवले. परंतु आम्ही सर्व आमच्या परीने प्रयत्न करत असतो. आमचा नातेवाईक म्हणूनच त्या प्रत्येक पेशंटला ट्रीटमेंट करत असतो. तो काल जो रुग्ण आला होता तो एकदम सिव्हिअर MI, त्याला 2 वेळा ECG आपण केलेला, सिव्हिअर MI त्याला होता. त्याची सगळी ट्रीटमेंट आपण सुरू केलेली होती आणि तो पेशंट दगावला. तर ते आपल्या काही हातामध्ये नसतं, पण नातेवाईकांनी चिडून आमचा जो अपंग कर्मचारी आहे त्याला खूप मारहाण केली, त्याला लिफ्टमध्ये मारहाण केली, त्याला बोलता येत नाही. तो घाबरून रात्री आत्ता पण रडत होता. त्याला शेवटी आता आम्ही ॲडमिट केलेला आहे. तो मनाने पण खूप कसलेला आहे. आणि वॉर्डमध्ये जे ब्रदर होते त्यांना नातेवाईकांनी चाकू दाखवून चाकूचा भीती दाखवलेली. तर अशा परिस्थितीमध्ये मग आम्हाला सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना काम करणं हे खूप अवघड होईल आणि असं होऊ नये. आणि रात्री जे ड्युटीवर पोलीस असायला पाहिजे होते ते पोलीस हजर नव्हते. त्यामुळे आम्ही हतबल होतो का आम्ही जायचं कुठे, आम्हाला प्रोटेक्शन थोडंफार असायला पाहिजे. आणि जर नातेवाईक हॉस्पिटलमध्ये चाकू घेऊन येत असतील तर हे खूप गंभीर आहे. मग आम्ही लोकांना रुग्णसेवा कशी देणार? जे असा इन्सिडेंट झाला की दारू पिऊन आलेला एक 24 वर्षाचा पोरगा होता, त्याला अचानक ॲक्सिडेंट झाला होता. ॲक्सिडेंट झाल्यामुळे त्याला आपण टिसूला ट्रीटमेंट दिली, पण त्याचे जे नातेवाईक होते भरपूर सारे, त्यांनी आमच्या दिव्यांग कर्मचाऱ्याला मारहाण केली. ज्याला ऐकू येत नाही, बोलता येत नाही, त्याला मारहाण केली. आमच्या डॉक्टरांना मारहाण केली, आमच्या स्टाफला मारहाण केली, चाकू दाखवले. आम्ही त्यांची योग्य काळजी घेतली, त्याला ICUला ट्रान्सफर केला, पण सुदैवाने आम्ही वाचू नाही शकलो. वाचू नाही शकल्यामुळं काय झालं की जे काही त्याचे नातेवाईक होते त्यांनी आक्रोश व्यक्त केला आणि त्यांच्या विरुद्ध आम्ही हा आक्रोश मोर्चा काढलेला की ठाण्यात 1 ते 12 मे दरम्यान आंबा महोत्सव संस्कार सेवाभावी संस्था व कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच कृषी पणन मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने ठाण्यातील गावदेवी मैदानामध्ये 1 मे पासून आंबा महोत्सवास सुरुवात होत आहे. 1 ते 12 मे पर्यंत आंबा महोत्सव सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत सुरू असणार आहे. यावेळी महोत्सवाचे 17वे वर्ष आहे. या आंबा महोत्सवात कोकणातील अस्सल हापूस आंबा, पायरी, रत्ना, केसर आंब्याबरोबरच आंबा, फणसपोळी, सरबते, सुके ओले काजू, मालवणी मसाले, पापड, लोणचे अशा विविध दर्जेदार कोकणी उत्पादनांचे 25 स्टॉल या महोत्सवामध्ये असणार आहेत. कोकणातील एकूण 1,80,000 हेक्टर जमिनीवर आंब्याची लागवड केली जाते. 2021 साली कोकणातील आंब्याचे उत्पन्न 3,20,000 मेट्रिक टन होते. यातील 260 कोटी रुपयांची आंब्याची विक्री मुंबई व भारतभर केली गेली आणि 100 कोटी रुपयांचा आंबा निर्यात करण्यात आला. दरवर्षी हे उत्पन्न घटत जाऊन 2022 मध्ये 2,56,000 मेट्रिक टन आणि 2023 मध्ये 1,28,000 मेट्रिक टन झाले. 126 कोटी रुपयांचे आंबा विक्री देशभर केली गेली आणि 54 कोटी रुपयांचा आंबा निर्यात केला गेला. यावर्षी अवेळी पडलेला पाऊस, ढगाळ वातावरण, फळगळ झाली आहे. यावेळी अवेळी पडलेला पाऊस, ढगाळ वातावरणामुळे फळगळती झाली आहे. थ्रिप्स रोग, तुटताडा कीटकांच्या प्रादुर्भावामुळे 40%च आंबा पीक हाती लागलं आहे. त्यामुळे मागील 9 वर्षापासून कोकणातील शेतकरी आर्थिक संकटात आहे. या साऱ्या परिस्थितीचा ठाणेकर नक्कीच विचार करून आंबा महोत्सवात दरवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये भेट देऊन कोकणातील शेतकऱ्यांना पाठबळ देईल याची खात्री आहे, अशी माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. यावेळी माजी उपमहापौर सुभाष काळे, ठाणे महानगरपालिकेचे परिवहन सदस्य विकास पाटील तावडे व इतर मान्यवर येथे उपस्थित होते. आंबा शेतकऱ्याच्या हातात आलेला असला तरी देखील लोकांनी पाठबळ, त्याला ताकद देण्याचं काम शेतकऱ्याला या ठिकाणी करणं आवश्यक असतं आणि त्याच्यामुळे लोक देखील या निमित्ताने थेट शेतकऱ्यांना भेटतात आणि त्या ठिकाणी आपली उपस्थिती लावून त्यांचा थेट शेतातला आंबा जो आहे तो खरेदी करतात. त्याला एक वेगळी दर्जा असतो आणि शेतकऱ्याला देखील रास्त प्रकारचा या निमित्ताने भाव मिळतो. यावेळेला देखील 50 स्टॉल असतील, बचत गटांना देखील त्याच्यामध्ये सामावून घेतलेला असेल. ठाणे शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये अनेक बचत गट काम करतात आणि हे केवळ या वर्षीपुरती नाही, ते गेल्या 17 वर्षामध्ये 3 निवडणुका झाल्या. त्या निवडणुकांमध्ये देखील हा आंबा महोत्सव जो आहे तो या शेतकऱ्यांच्या पुढाकाराने सुरू राहिलेला आहे आणि ही चळवळ जी आहे ती अखंडपणे चालू ठेवण्याचं काम ठाण्यातल्या लोकांनी केलेलं आहे, निरनिराळ्या भागामधल्या लोकांनी हे केलेलं आहे. आणि या 1 मेला संध्याकाळी 5 वाजल्यापासून आमचे कोकणामधले शेतकरी उत्पादक हे निश्चितपणे आंबा आणि निरनिराळ्या त्याच्या संबंधातले निरनिराळे प्रॉडक्ट घेऊन
या ठिकाणी दाखल होतील आणि 12 मे पर्यंत गावदेवी मैदानामध्ये ही चळवळ चालेल, हा आंबा महोत्सव सुरू. मी ठाणेकरांना निश्चितपणे सांगेन की ठाणेकर हा अतिशय सुज्ञ आहे आणि त्यांनी कधीच अशा प्रकारच्या चळवळीला पाठ दाखवलेली नाहीये. ठाणेकरांनी मग तो आठवडा बाजार असो, थेट शेतकऱ्याच्या भाजीचा बाजार असो, आंबा उत्पादकांची ही चळवळीच्या रूपाने या ठिकाणी चालत असलेला आंबा महोत्सव असो, ठाणेकरांना मी आवाहन करेल की दरवर्षीप्रमाणे याही वेळेला आपण शेतकऱ्याच्या भेटीला या, शेतकऱ्याला पाठबळ द्या आणि दर्जेदार अशा प्रकारचा शेतकऱ्याचा आंबा जो आहे तो निश्चितपणे आपण येऊन या ठिकाणी घ्या. अवैध दारू विक्रीला रोख बसवण्यासाठी उत्पादन शुल्क विभागात पुरुष अधिकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महिला वर्गही तितक्या क्षमतेने कर्तव्य बजावताना दिसत असून ठाणे उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात आता महिला अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र हिरकणी कक्ष निर्माण केला आहे. चांगल्या सोयीसुविधा असणाऱ्या कक्षात महिलांना आधार ठरणार आहे. राज्यातील सार्वजनिक शैक्षणिक संस्था, कार्यालय किंवा कंपन्या जेथे महिला मोठ्या संख्येने काम करतात अशा ठिकाणी हिरकणी कक्ष निर्माण करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यामुळे सरकारी, निमसरकारी कार्यालय, बस स्टँड इत्यादी परिसरात हिरकणी कक्ष स्थापन झाला आहे. आता ठाणे उत्पादन शुल्क विभागाने महिला कर्मचाऱ्यांची सुसज्ज हिरकणी कक्ष तयार केला असल्याची माहिती विभागाचे जिल्हा अधीक्षक डॉक्टर निलेश सांगडे यांनी दिली आहे. विभागीय कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरती हिरकणी कक्ष असून यामध्ये महिलांना आवश्यक सोयीसुविधा दिल्या जाणार आहेत. स्तनदा माता, गरोदर महिला, 6 वर्षाखालील मुले आणि त्यांच्या मातांना याचा उपयोग होणार आहे. अधीक्षक राज्योत्पादन शुल्क ठाणे कार्यालयामध्ये आम्ही हिरकणी कक्ष स्थापन केलेला आहे. या विभागामध्ये, या कार्यालयामध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्या समस्या आणि अडचणी याचा आम्ही विचार करून हिरकणी कक्षाची स्थापना केलेली आहे. महिलांना ज्या पद्धतीने शासकीय कामकाजाच्या ठिकाणी असणाऱ्या सोयीसुविधा आणि त्यांच्या वैयक्तिक अडचणी या सगळ्या गोष्टींचा विचार करून एक हिरकणी कक्ष स्थापन करण्यात यावा असं मला प्रकर्षाने जाणवलं. त्या अनुषंगाने आम्ही हिरकणी कक्षाची स्थापना केली. या कार्यालयाच्या अधीनस्थ काम करणाऱ्या सर्व महिला अधिकारी व कर्मचारी आहेत या हिरकणी कक्षाचा लाभ घेत आहेत आणि त्याच्यापासून त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे. त्यांच्या दैनंदिन वैयक्तिक अडीअडचणी, वैयक्तिक त्यांच्या गरजा या हिरकणी कक्षाच्या माध्यमातून परिपूर्ण होत आहेत आणि हिरकणी कक्ष हा अतिशय सुसज्ज आणि अद्ययावत पद्धतीने आम्ही तयार केलेला असून त्याचा आमच्या कार्यालयातील सर्व महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फायदा होत आहे. खासदार राजन विचारे यांनी मॉर्निंग वॉक करत साधला नागरिकांशी संवाद. ठाणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी ठाण्यामध्ये कोपरी बाराबंगला, विसर्जन घाट, चेंदणी कोळीवाडा, ठाणे स्टेशन पूर्व, अष्टविनायक चौक येथे मॉर्निंग वॉकच्या दरम्यान उपस्थित नागरिकांशी संवाद साधला आणि अष्टविनायक चौक येथील सिद्धिविनायक गणपती मंदिरास भेट देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. त्यावेळी त्यांच्यासोबत संजय कुलकर्णी, कृष्णकुमार कोळी, प्रदीप शेंडगे, संजय दळवी, अमोल हिंगे, प्रकाश पायरे, दत्ता पागवले, लहू सावंत, गिरीश राजे, जीवाजी कदम, राजेश वायाळ, पांडुरंग दळवी, संतोष डांगरे, अनिता प्रभू, स्नेहा भोसले, चेतना साळकर, पौर्णिमा लाड, रंजना शेडगे यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.